प्रार्थना ही वस्तू मिळवण्यासाठी नाही, तर प्रार्थना ही खुद्द परमेश्वर मिळवण्यासाठी आहे. एक सुंदर गोष्ट आहे. एकदा एका राजाने आपल्या राज्यामध्ये ऐलान केलं की सकाळी 6 वाजता तुम्ही येऊ शकता आणि ज्या वस्तूला तुम्ही स्पर्श करणार ती वस्तू तुमची. आणि सगळ्या राज्यामध्ये आनंदाचं वातावरण की उद्या सकाळी आपण जायचं आणि आपण कशाला स्पर्श करायचा. लोकांनी विचार करायला सुरुवात केली आणि सकाळी 6 वाजले सगळ्यांनी महालामध्ये धाव ठोकली. सगळे लोक आले आणि वस्तूंना स्पर्श करायला लागले. कोण सोन्याला, कोण नाण्याला, कोण पैशांना, कोण हिऱ्यांना, कोण जवाहर, कोण रत्न, कोणी कपडे वगैरे. लोक स्पर्श करण्यामध्ये बेधुंद होते. जो तो मिळेल त्या वस्तूला स्पर्श करत होता, कारण ज्या वस्तूला तुम्ही स्पर्श करणार ती वस्तू तुमची. तेवढ्यामध्ये तिकडे एक लहान मुलगी, अगदी लहान मुलगी, ती हळूहळू चालत 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 राजाच्या मांडीवरती आली आणि बसली. ती मुलगी जशी राजाच्या मांडीवरती बसली तसेच सगळे लोक स्तब्ध झाले. सगळे लोक जागेवरती थांबले आणि विचार करायला लागले की हे आम्हाला कसं सुचलं नाही, हा विचार आमच्या मनामध्ये कसा आला नाही. कारण ज्याने राजाला स्पर्श केला आता राजा त्याचा झाला, आणि म्हणून राजा ज्याचा झाला आता राजाचं सर्व काही जे काही आहे ते त्याच झालं. आपल्या जीवनामध्ये देखील बरोबर असंच होते. आपली सर्व प्रार्थना ही वस्तू मिळवण्यासाठीच असते. 2 हार आणि 2 मेणबत्त्या देऊन आपण मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे अशा प्रकारे वस्तू मागत असतो. तर लक्षात ठेवायचं की प्रार्थना ही वस्तू मिळवण्यासाठी नाही, तर प्रार्थना ही खुद्द परमेश्वर मिळवण्यासाठी आहे. आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला सापडेल तेव्हा आपल्याला सर्व काही सापडेल, कारण सर्व काही परमेश्वराचं आहे. आणि कदाचित परमेश्वर सापडल्यावर कुठल्याही गोष्टीची आपल्याला आवश्यकता देखील पडणार नाही.